पाहूया प्रश्न असा आहे. उत्तर व आग्नेय या दिशातील कोनाच्या पूरक कोनाचे माप किती? यासाठी आपल्याला दिशा जी आहे त्या दिशा माहीत असायला हव्यात. त्यामध्ये आपण पाहताना यामध्ये कधी नेहमी ही उत्तर दिशा या ठिकाणी घ्यायची, त्यानंतर या ठिकाणी ही पूर्व दिशा दाखवायची, या ठिकाणी ही दक्षिण दिशा असेल, त्यानंतर या ठिकाणी इकडे पश्चिम दिशा असेल. आणि ह्या ज्या आहेत मुख्य दिशा झाल्या. आता उपदिशा सुद्धा त्याप्रमाणेच असतात. म्हणून काय करायचं, यामध्ये ही जी दिशा इथं आग्नेय असणार आहे, इथं ही दिशा असते आग्नेय. प्रश्नात काय विचारलंय, मग आता आपण त्याप्रमाणे बघायचं. मुख्य दिशा पूर्व आणि एक आग्नेय दिशा ही उपदिशा यांच्यामध्ये ह्या 45 अंशाचा कोन असतो. आणि एक उत्तर दिशा ही मुख्य दिशा झाली आणि पूर्व ही सुद्धा काय झाली, मुख्य दिशा झाली. दोन क्रमाने येणाऱ्या ज्या मुख्य दिशा असतात यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. मग आपल्याला एकत्रित काय विचारलंय, याच्यामध्ये हा 90 आणि हा 45 या दोघांमधला यांची बेरीज काय झाली, 135 अंश झाली. म्हणजे काय, उत्तर व आग्नेय या दिशेतील कोनाचं माप जे आहे ते झालं 135 अंश. पण प्रश्न इथे संपला नाही. पुढे काय, या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती? आणि आपल्याला माहिती आहे पूरक कोन म्हणजे काय, दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. मग आता याचा पूरक कोन काढायचा कशाचा, 135चा. मग त्यासाठी काय करायला आपल्याला 180 मधून हे 135 कमी करायचे. 45 अंशाचा कोन हे आपलं त्याचं उत्तर राहील, जो की पर्याय आपला दुसरा दिसत आहे.